रेडिओ मिर्ची 98.3 FM सॉट महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला आहे. म्हटलं चला सकाळी सकाळी बाबासाहेबांना शुभेच्छा देऊयात आपल्या सगळ्या नाशिककरांच्या वतीने आणि करूयात त्यांचं अभिनंदन, म्हणून मी फोन केला होता. ऐका. नमस्कार बाबासाहेब, नमस्कार करतो. फोन यायला उशीर झाला. नाही नाही नाही, काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्यांना खूप आनंद झालाय की आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय. मनापासून, कारण मला इतके प्रचंड प्रमाणावरती फोन येत आहेत. हो हो ते फोनला बाबासाहेब, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आली मनामध्ये? एकच गोष्ट माझ्या मनामध्ये येते की मनापासून सर्वांनी आनंद व्यक्त केलाय. याचाच आनंद मला फार मोठा होतो. आपले मित्र दोस्त जगात कुठे कुठे आहेत, परदेशातही आहेत, त्यांचे सुद्धा फोन येत आहेत. हे पाहिल्याचं असं वाटतं की लोक किती आपल्यावरती माया करतात, प्रेम करतात. आपण त्याचे उत्तरही कसं आहे ते समजून. अगदी खरंय, अगदी खरंय. बाबासाहेब, आज महाराष्ट्र दिन आहे. तुम्हाला माहिती, रेडिओ मिरची तरुण मुलं खूप ऐकतात सगळे. तर ह्या खरं महाराष्ट्र दिनानिमित्त बाबासाहेबांचा संदेश काय आहे तरुण मुलांना, आम्हा सगळ्या मुलांना काय? ते जे म्हणलं ना की त्यावेळेला मी सविस्तर बोलणार आहे. बरं. तो खरोखर तरुणांनी एकच लक्षात ठेवावं की आपण पुढे गेलं पाहिजे. आपलं पाऊल मागं पडता का मागे. प्रत्येक कोणतेच क्षेत्र असेल, क्रीडांगण असेल, शेती असेल, कारखानदारी असेल, नोकरी असेल, कोणती असेल, पण आर्थिक क्षेत्र असेल, तर आपलं पाऊल पुढे असावं, मागे पुढे नाही. हा एकच विचार मनात सारखा येतो. शेवटी मी पाहिलं तर माझ्या मनात तेच येतं की एका साहेबांच्यावरती एवढे प्रचंड आघात होत होताना महाराजांचं आणि त्यांच्या प्रत्येक शिलेदाराचं पाऊल हे पुढे पडत होतं. आता याचा तपशील तर खूपच मोठा आहे, परंतु ते पुढे पडणारं पाऊल मला फार जाणवतं. कदाचित मी त्या एकाच विषयाचा अभ्यास करत मला जास्त जाणवत असेल, परंतु शिवकाळ माझ्याकडे सारखा वाढत होतो, त्यामुळे वाढत होतो. अगदी खरं. शिवकाळ ही स्वातंत्र्याची गाथा आहे. बाबासाहेब, आपल्याला शतायुष्य लाभो हीच आमची ईश्वर प्रार्थना, आणि तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला कायम राहो. खरंच खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना लाभलं, याचा खरंच आपण अभिमान बाळगला पाहिजे. ऐकत राहा रेडिओ मिर्ची 98.3 FM.